पृथ्वीच्या कक्षेत अनेक उपग्रह सोडले आहेत। आता हा भारत आहे, आपला भारताचा नकाशा आहे बघा मुलांनो, आणि या भारत देशाने इस्रो नावाची जी संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत काय केलेले आहे, पृथ्वीच्या कक्षेमध्ये अनेक उपग्रह सोडलेले आहेत। बघा अशा पद्धतीचा हा काय आहे, उपग्रह काय केलेला आहे, सोडलेला आहे। पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह सोडलेले आहेत, त्यास मानव निर्मित किंवा कृत्रिम उपग्रह असे म्हणतात। मानव निर्मित म्हणजे माणसाने तयार केलेले असे उपग्रह आहेत मुलांनो, मानव निर्मित किंवा कृत्रिम उपग्रह त्यांना म्हटले जाते। हे जे उपग्रह आहेत बघा, हे जे पृथ्वीच्या कक्षेमध्ये सोडलेले आहेत त्यांनाच कृत्रिम उपग्रह म्हणजेच मानव निर्मित उपग्रह असे म्हणतात। मानव निर्मित म्हणजे काय की माणसांनी तयार केलेले आहेत। पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते। आता आपल्याला माहिती आहे की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे, त्याच्यामुळे पृथ्वीवरील वस्तू कुठे राहते, पृथ्वीवरच राहते। पण पृथ्वीवरून आपल्याला एखादी वस्तू अवकाशात सोडायची आहे तर आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध जी शक्ती आहे ती द्यावी लागेल, आणि मगच आपल्याला पृथ्वीवरून एखादी जी वस्तू आहे ती अवकाशात पाठवता येईल। तिला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते। मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेची शक्ती, विरुद्ध दिशेने पाठवायची आहे ना ती वस्तू, मग ती वस्तू पाठवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती वापरावी लागणार आहे। समजतंय मुलांना? आता पुढे पाहूया आपण। बघा, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हणतात। की पृथ्वीवरून एखादी वस्तू आपल्याला अवकाशात पाठवायची आहे आणि ती अवकाशात पाठवण्यासाठी आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती वापरावी लागणार, आणि त्यासाठी जे तंत्र वापरण्यात येते, या सर्व गोष्टींसाठी एखादं तंत्र वापरावं लागतं आणि त्या तंत्राला अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हणतात। बघा, अवकाश प्रक्षेपण तंत्र। भारताचा पहिला उपग्रह, बघा भारताचा पहिला उपग्रह जो आहे सॅटेलाइट, उपग्रह म्हणजेच काय मुलांनो, सॅटेलाइट, हा सर्वात पहिले कुठे कधी आणि कुणी पाठवला होता तर बघा आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी आकाशात सोडण्यात आला। कोणता उपग्रह होता की आर्यभट्ट नावाचा उपग्रह होता, आणि तो 19 एप्रिल 1975 रोजी काय केलेला आहे, अवकाशात सोडलेला आहे। भारताचा पहिला उपग्रह, बघा अशा पद्धतीचं हे चित्र आहे उपग्रहाचं, आणि हा उपग्रह कधी सोडलेला आहे तर 19 एप्रिल 1975 रोजी अवकाशात सोडलेला आहे। त्यानंतर इनसेट, एन्जुसेट आणि भास्कर इत्यादी उपग्रह सोडण्यात आले। की आर्यभट्ट हा उपग्रह तर सोडलाच, आर्यभट्ट हा उपग्रह सोडला, पण त्याचबरोबर त्याच्यानंतर काही उपग्रह सोडण्यात आले। त्या उपग्रहांमध्ये इनसेट हा सुद्धा एक उपग्रह आहे, एज्युसेट हा सुद्धा एक उपग्रह आहे, आणि भास्कर, अशा पद्धतीचे उपग्रह काय करण्यात आले, अवकाशात सोडण्यात आले। आता कृत्रिम उपग्रहांचे उपयोग आपण पाहणार आहोत। बघा, कृत्रिम उपग्रह कोणते आहेत ते पाहिले आपण, पण त्या कृत्रिम उपग्रहांचे उपयोग काय आहेत तर बघा, पहिला उपयोग आपण पाहणार आहोत की पृथ्वीवरून अवकाशात संपर्क साधणे, संदेश वहन करणे। पृथ्वी या ग्रहावर थांबून अवकाशामध्ये काय करायचं, संदेश वहन करायचं। तसंच एखादा संदेश पाठवायचा असेल तर कृत्रिम उपग्रहांचा काय होतो, उपयोग होतो मुलांना। हा पहिला उपयोग लक्षात ठेवायचा आहे। दुसरा उपयोग पाहणार आहोत, हवामानाचा अंदाज वर्तवणे। आता हवामान कसं आहे, कुठल्या ठिकाणी हवामान कसं आहे, हा अंदाज दर्शवण्यासाठी, हा अंदाज काढण्यासाठी, वर्तवण्यासाठी कृत्रिम उपग्रहाचा उपयोग होतो मुलांना। हा दुसरा उपयोग लक्षात ठेवायचा आहे। पहिला उपयोग काय, संदेश वहन करण्यासाठी, म्हणजेच पृथ्वीवरून संदेश वहन करण्यासाठी पहिला उपयोग। दुसरा उपयोग आहे हवामान दर्शवण्यासाठी, हवामानाचा अंदाज दर्शवण्यासाठी। तिसरा उपयोग पाहणार आहोत आपण, दूरसंचार, रेडिओ आणि दूरदर्शनचे प्रक्षेपण करणे। दूरसंचार आणि दूरदर्शनचं आपल्याला काय करायचं, प्रक्षेपण करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा कृत्रिम उपग्रहांचा आपल्याला उपयोग होतो। हा तिसरा उपयोग आपण पाहिला। त्यानंतर बघा, चौथा जो उपयोग आहे तो आहे अवकाश संशोधन करणे। अवकाश संशोधन करणे म्हणजे काय की अवकाशात जाऊन अशा पद्धतीचं संशोधन
करणे. अवकाश संशोधन करण्यानंतर आपण 5वा उपयोग पाहणार आहोत, शैक्षणिक कार्यक्रम राबवणे. वेगवेगळ्या पद्धतीचे शैक्षणिक असे कार्यक्रम राबवण्यासाठी सुद्धा कृत्रिम उपग्रहांचा उपयोग होतो. 6वा उपयोग पाहणार आहोत आपण, अचूक भौगोलिक नकाशे बनवणे. अचूक असे म्हणजे अचूक योग्य पद्धतीचे नकाशे बनवण्यासाठी, ज्यामध्ये चुका नाहीयेत, अचूक अशा पद्धतीचे नकाशे बनवण्यासाठी कृत्रिम उपग्रहांचा काय होतो, उपयोग आपल्याला होत असतो. बघा मुलांनो, अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, पाठामधील काही जे घटक होते, स्पष्टीकरण, पाठाचं पूर्ण स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे, त्यातील काही संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला पाठाचा सारांश पाहायचा आहे की सूर्य हा एक तारा आहे. सूर्य हा एक तारा आहे आणि सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो. बघा, सूर्य हा एक तारा आहे. सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो. त्यानंतर सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी. सूर्याभोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि पृथ्वी सोबतच आणखी 8 ग्रह काय करत असतात, सूर्याभोवती काय करत असतात, परिभ्रमण करत असतात. म्हणजेच 7 ग्रह, उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. ही सूर्यमाला म्हणजे काय की सूर्यमालेमध्ये कोणकोणते खगोलीय वस्तूंचा समावेश होतो, तर पृथ्वी आहे, पृथ्वी सोबत इतर आणखी 7 ग्रह आहेत, त्यानंतर उपग्रह आहेत, बटुग्रह आहेत आणि लघुग्रह आहेत. या सर्वांना एकत्रितपणे मिळून जे आपली सूर्यमाला काय होते, तयार होते, त्याला सूर्यमाला असे म्हणतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आपण बघितलं मुलांनो, की गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, स्वतःकडे आकर्षित करण्याची एक विशिष्ट शक्ती, आणि ही शक्ती पृथ्वीमध्ये आहे, पृथ्वीकडे आहे. म्हणजेच पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील ज्या वस्तू आहेत त्या कुठे राहतात, तर पृथ्वीवरच राहतात. त्यानंतर आपण बघितलं, अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागेल. त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात की पृथ्वीच्या बाहेर, पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे म्हणून त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला अवकाश भ्रमण करावे लागेल आणि त्यासाठी जे तंत्रज्ञान वापरतात त्याला अग्निबाणाचे तंत्रज्ञान असे म्हणतात. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे या सर्व घटकांचा आपण या पाठामध्ये काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. नक्कीच हा पाठ तुम्हाला समजला असेल. तर आपण पहिला प्रश्न, सराव प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न पाहणार आहोत, अवकाशातील सर्व वस्तूंना टिंबटिंब असे म्हणतात. आपल्याला पर्याय दिलेले आहे खगोलीय वस्तू आणि दुसरा पर्याय आहे अखगोलीय वस्तू. तर बघा, अवकाशातील सर्व वस्तूंना काय म्हणतात, आपण अभ्यास केला होता. तर नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते मुलांनो, पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अवकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. आपण पुढचा प्रश्न पाहूया. टिंबटिंब स्वयंप्रकाशित असतात. आता बघा, स्वयंप्रकाशित काय असतात, ग्रह असतात की तारे असतात? तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत, ग्रह आणि तारे. तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? स्वयंप्रकाशित काय असतात? तारे हे उत्तर अगदी बरोबर आहे. तारे हे स्वयंप्रकाशित असतात की त्यांना स्वतःचा असा प्रकाश असतो मुलांनो. बघा, पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय पहिला आहे परिवलन आणि दुसरा पर्याय आहे परिभ्रमण. बघा, सूर्याभोवती फिरते, ती स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरते, त्याला काय म्हणतात, पृथ्वीचे परिभ्रमण. अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. की ग्रहांभोवती काही अशा वस्तू आहेत की ज्या काय करत असतात, परिभ्रमण करत असतात, म्हणजेच फिरत असतात, स्वतः भोवती फिरता फिरता दुसऱ्यांभोवती फिरणे. अशा ज्या खगोलीय वस्तू आहेत त्या ग्रहांभोवती फिरत असतात, त्यांना काय म्हणतात? तर पहिला पर्याय आहे ग्रह, दुसरा पर्याय आहे उपग्रह. काय वाटतं, ग्रह की उपग्रह? अगदी बरोबर, उपग्रह. बघा, त्यांना उपग्रह असे म्हणतात. काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात. आता ग्रहांभोवती ग्रह फिरतील का? नाही फिरणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. उपग्रह हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बटुग्रह टिंबटिंब स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. आता बटुग्रहांचा आपण अभ्यास केला होता.
मग बटुग्रह कुणाभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात? तर पहिला पर्याय आहे सूर्याभोवती, दुसरा पर्याय आहे चंद्राभोवती. अगदी सोपा प्रश्न आहे. पहिला पर्याय हे याचं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा, बटुग्रह हे सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. पुढचा प्रश्न, आपली पृथ्वी हा एक टिंबटिंब आहे. आपली पृथ्वी हा एक तारा आहे की ग्रह आहे? पर्याय क्रमांक 1 आहे तारा आणि पर्याय क्रमांक 2 आहे ग्रह. आपली पृथ्वी हा एक काय आहे? अगदी बरोबर, ग्रह आहे. आणि तारा कोण आहे? तर सूर्य हा एक तारा आहे. बरोबर, आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे, सूर्यमालेतील एक ग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, टिंबटिंब पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. पृथ्वीच्या अगदी जवळ सूर्यमालेमध्ये आपण बघितलं तर पृथ्वीच्या जवळ असणारा ग्रह कोणता? तर पर्याय आपल्याला दिलेला आहे. पहिला पर्याय आहे चंद्र आणि दुसरा पर्याय आहे मंगळ. काय असणार आहे? पृथ्वीच्या जवळ असणारा ग्रह कोणता आहे? अगदी बरोबर, मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या काय आहे? अगदी जवळ आहे, जास्त जवळ आहे. सूर्यमालेचं आपण निरीक्षण केलं तर त्यामध्ये आपल्याला मंगळ हा ग्रह काय दिसतोय? पृथ्वीच्या सगळ्यात जवळ. पुढचा प्रश्न, हवामानाचा अंदाज आपण टिंबटिंब वर्तवू शकतो. हवामानाचा अंदाज आपण कशाच्या मदतीने वर्तवू शकतो? पहिला क्रमांक पर्याय दिलेला आहे नैसर्गिक उपग्रहांमुळे आणि दुसरा आहे कृत्रिम उपग्रहांमुळे. बघा, आपण कृत्रिम उपग्रहांचे उपयोग बघितले होते, त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये दडलेलं आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2, हवामानाचा अंदाज आपण कृत्रिम उपग्रहांमुळे वर्तवू शकतो. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, गटात न बसणारे पद ओळखा. बघा, आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, बरोबर, आणि आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. पहिला शब्द आहे बुध, दुसरा आहे शुक्र, तिसरा आहे व्याध आणि चौथा आहे मंगळ. तर बघा, या शब्दांचं जर निरीक्षण केलं तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळत असेल की वेगळा असा शब्द कोणता आहे. अगदी बरोबर, बघा, यामध्ये बुध, शुक्र आणि मंगळ हे काय आहेत? सूर्यमालेतील ग्रह आहेत मुलांनो. व्याध हा वेगळा शब्द आहे जो गटात बसत नाही. व्याध हा शब्द आपण ऐकलेलाच नाहीये, त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? व्याध. अशा पद्धतीने बघा मुलांनो, आपण हे 9चे 9 प्रश्न जे आहेत सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हे प्रश्न समजले असतील. धन्यवाद.